नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयानं गोदावरी नदी पात्रातील वाळूचा लिलाव अद्यापही केला नसताना मुदखेड आणि लोहा तालुक्यातील काही चोरटे वाळू माफिया खुजडा आणि येळी गोदावरी नदी पात्रातून मात्र दिवस रात्र बोटीच्या साह्यानं अवैध वाळू उपसा करताना दिसून येत असताना आर्थिक लोभापोटी संबंधित महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठलीही कारवाई होत नाही। त्यामुळे सामान्य नागरिकांमधून संबंधित विभागाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय। येथील गोदावरी नदी पात्रातून बोटीच्या साह्यानं भर दिवसा आणि रात्री 15 ते 20 सेक्शन पंप तराफा आणि बोटीच्या साह्यानं हजारो ब्रास वाळू उपसा करून मुदखेड, उमरी, भोकर आणि लोहा तालुक्यातील येळी, कांबळज, कौडगाव येथे नेत आहेत। तसंच तेथून मोठमोठ्या हायवा टिप्परने ते येळी, कौडगाव येथून मारतळा, नांदेड, कहाळा मार्ग गडगा, मुखेड, मारतळा ते वजीरगाव पाटी, कहाळा मार्गे नायगाव तालुक्यात भरदिवसा विक्री करून उच्छाद मांडलाय। दरमहा ठरल्याप्रमाणे आर्थिक लाभापोटी मुदखेड, खुजळा, येळी, मारतळा, कौडगाव येथील तलाठी मंडळ अधिकारी आणि मुदखेड लोहा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, संबंधित पोलीस अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत। त्यामुळे गोदावरी नदी पात्रातील वाळू चोरी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लक्ष घालावे अशी मागणी होती आहे। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड।